पाटील सर आणि करंजी काळन सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढच्या मॅच मध्ये। थँक्यू रोशन। सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय। मॅन ऑफ द मॅच अजय पाटील ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने इकॉनॉमिकल षटक हाताळलं। एक षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतले। अजय पाटील मॅन ऑफ द मॅच। सामना जिंकला आणि त्याचबरोबर बाय सुद्धा मिळाली। अभिनंदन टीम खांडेश्वर गोरपे संघ। चला अनिल डोबरी, या सँडी सर या। चला या, एक मेडल दिलं जाईल आणि त्याचबरोबर शूज आहेत, DSC कंपनीचे ब्रँडेड शूज तुम्हाला दिले जातात मॅन ऑफ द मॅच साठी। चला ठिकाणी पाहतोय आपण गोरपे संघ जो सुपर 10 मध्ये दाखल झाला आजच्या या रात्रीमध्ये। 2 सामने जिंकले, 1 बाय मिळाली। हार्दिक हार्दिक अभिनंदन सर। त्याचबरोबर एक सन्मान करू आजचा दिवस रात्रीमध्ये ज्यांची कॉमेंट्री ऐका मिळाली ते आमचे कल्याण डोंबिवलीचे रोशन सर संते यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करतोय। सँडी लाल यांच्या शुभासे त्यांचा करतोय आपण सदिच्छा सन्मान। पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं आणि पहिला चेंडू आलाय डॉट। पहिला चेंडू डॉट आलाय। यावेळेस फटका चांगला गॅप शॉट, चेंडू चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो पहिला चौकार फलंदाज बाळूराजेच्या बॅटमधून। रोहितला पाहतोय पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला कॅपमधून मात्र तेवढंच चांगला फिल्डिंग मिड ऑनला नितीन पाटीलचं पाहायला मिळालं आपल्याला। चौकारानंतर एकेरी धाव आली आहे। 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्याला। भूषम पाटील आणि बाळूराजे ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय, खराब फिल्डिंग, चेंडू चाललाय पाठीमागे, एक धाव कंप्लीट केली। सेकंडचा कॉल, थ्रो खराब आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। चांगलं रनिंग पाहायला मिळालं आपल्याला। एकूण धावा जर पाहिल्या तर सध्याच्या स्थितीला 7 धावा स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात। 4 षटकांचा सामना आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील
शेवटचा अंतिम मॅच पाहतोय आपण. रात्रीचे 1:10 झालेले आहेत. फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून ठोकलाय तो षटकार. भूषम पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आला. ऑलरेडी अगोदर एक चौकार आलेला आहे. याच ओव्हरमध्ये धावसंख्या 13. 5 चेंडूंचा खेळ संपला. पहिला चेंडू जरी डॉट आला असला तरी याच ओव्हरमध्ये 2 मोठे फटके येत असताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू लेट कट केल्यात. अतिशय चांगला कट करत असताना एकेरी धाव एकवटली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्या. फलंदाज भूषम पाटीलला पाहतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे. धावा 14. नको मला भुरी भुरी. हे 7 डावांचं इनिंग साकारलं होतं. अगदी कमी बॉलमध्ये 18-17 बॉलमध्ये त्या 7 डाबा एकवटल्या होत्या. जेथे लक्ष होतं त्यांच्या समोर भलं मोठं लक्ष्याचा पाठलाग करत होते 81 धावसंख्येचा आणि तो पाठलाग मात्र त्याने केला. एक चेंडू शिल्लक असताना नॉट आउट राहिले आणि त्या धाबा बनवल्यात. गोलंदाजी मार्कवरती येतोय या सागर पाटील ला पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये पटका चांगला आहे. ते सुद्धा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू कक्षाच्या समोरून जात असताना पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बाळूराजेच्या यावेळेस भूषणच्या बॅटमधून बालभरती चौकाराने सुरुवात केली जाते या दुसऱ्या षटकाची सुद्धा. सागर पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना फटका चांगला, बिग शॉट, डीप मिड विकेट क्लिअर केलाय. आलाय तो शानदार षटकार. फटके येत असताना पाहिलं आपण भूषण पाटीलच्या बॅटमधून हे शानदार फटके पहा मिळतात तुम्हाला. धावसंख्या पाहतोय आपण एकूण 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की आता या संघाला मगाशी त्याने धाबा कोले संघाच्या विरोधात 69 धाबा चेस केल्या होत्या. 3 चेंडू शिल्लक ठेवत असताना तो सामना जिंकला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर एकीकडे दुसरीकडे पाहिलं तलोजे मजकूर संघाने 81 धाबा चेस केल्या 5 षटकामध्ये. कारण दोन्ही संघ आता एकाच कॅलिबरचे ताकदीचे ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला झपकन चेंडू आतमध्ये आला, प्रेस केलंय
हलक्या हाताने एकेरी धाव मिळाली. भूषण पाटीलला एकूण 25 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगला सामना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जे प्रेक्षक सध्या तरी या मैदानावरून सामना पाहतात, यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक सध्या ऑनलाईन आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया GTC ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बाळूराजेला पाहतोय स्ट्राईक बर्दी. चांगला चेंडू होता, अगदी झपकण आतमध्ये आलाय, त्यामुळे चेंडू गेलाय डॉट. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय सुरुवातीला 2 मोठे फटके आले, त्यानंतर मागच्या चेंडूवरती एकेरी धाव आणि आताचा चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाज सागर पाटीलच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली खेळी राहिली सागरची. बॅकफुटला जाऊन कडकडायचा होता, मात्र पहा कुठे चेंडू गेलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा सुद्धा संकेताला चेंडूला उचललाय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकताना पहा म्हणते तुम्हाला. 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पहा मिळेल. 27 धावा तर झाल्यात. पुन्हा एकदा मोठा पडका शोधण्याचा प्रयत्न करेल. बाळूराजेला पाहतोय स्ट्राईक बर्दी. खेळलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, फिल्डर उपस्थित झाल्यात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका, डायरेक्ट हिट, काम तमाम झालं. असं मात्र किपरने सुद्धा गलती केली आहे. असं वाटलं त्याला की डायरेक्ट हिट होतोय, मात्र त्याने हात अकडता घेतलाय आणि त्यामुळे चेंडू अगदी स्टंपच्या समोरून निघून गेला. 2 धाबा येथे सुद्धा मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धाबा स्कोरबोर्डवरती. काजळ चांगली सुरुवात करून देत असताना पाहतोय आपण बाळूराजे आणि त्याचबरोबर भूषण पाटील हे 2 खेळाडू पहा मिळतात आपल्याला. विशाल पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये पाहतोय आपण विशाल पाटीलला. पहिल्या मॅचमध्ये अतिशय चांगलं कमबॅक राहिलं त्याचं षटक पहिल्याच मॅचमध्ये उमरोलीच्या विरोधात. फटका येथे सुद्धा चांगला केल्यात, पॉईंटच्या वरून उरवला, डीपिश कबरला, चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. गुड शॉट. सध्याच्या घडीला होत असताना एखादा डॉट बॉल गेला तर सिंगल डबल, त्यानंतर चौकार षटकार, सातत्याने धावपळक हलता ठेवला टीमने. त्याचमुळे त्यांना आता धाबा चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात तुम्हाला. 33 धाबा. आणि त्यांना सुद्धा माहीत आहे की मगाशी याच टीमने 69 धाबा 3 चेंडू राखून चेस केल्यात. त्यामुळे त्यांच्यासमोर किती मोठा आव्हान ठेवायचं हे सुद्धा आता प्रश्न पडला असेल, कारण त्यांचं होम ग्राउंड आहे उसाटणेकरांचं आणि दुसरीकडे टीम ओम साई तलोजी मजकूर. पुन्हा एकदा त्याच दिसेला बॉल हवेत आहे. फिल्डर येण्याच्या अगोदर पहिला टप्पा घेत असताना पुन्हा एकदा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा 4.
चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला पाहतो भूषण पाटील या मॅचमध्ये सुद्धा चांगलं स्टार्ट करून देत असताना ओम साई तलोजे मजकूर या टीमला तिसरं षटक विशाल पाटील. पुन्हा एकदा चेंडू चालला डीपेक्षा कव्हरला गोळीच्या बेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे आणि सहजरित्या या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. अगदी गॅपमध्ये फटके खेळत असताना भूषणला पाहतोय आपण बारंबार. धावसंख्या झाली आहे 39. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पाहा मिळतो आपल्याला. अद्यापर्यंत चेंडू झाल्यात ते 3. फुल टॉस फायदा उठू शकले नाही आहे. बॉल बराच वेळ हवेत होता. संकेत आल्यात बॉलला उचललाय. 2 धावा आहेत ते सुद्धा पूर्ण केल्या जातील. आणि रिव्ह्यू घेतलाय. कोणाचा आहे रिव्ह्यू? बॅटिंग करणाऱ्या टीमचा. फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय टीम ओम साई तलोजे मजकूर या संघाने. सुरुवातीला 2 चौकार आल्यानंतर डबल धावा पाहायला मिळतात. आत्ताचा चेंडू डॉट होता. चेंडूची लाईन कमी केली अगोदरच. त्यामुळे त्यांना बैठा शॉट खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे आणि एक डॉट निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. लास्ट गो या ओव्हरमध्येच पाहतोय आपण. सुरुवातीला जरी धावा आल्या असल्या तरी त्यानंतर रोखण्याचं काम केलं विशाल पाटीलने. एकूण धावा पाहायला मिळतात तुम्हाला 41 धावा. तिसरं षटक पुढे होऊन केल्यात. फटका चांगला आहे. मिडऑफमधून चेंडू पुढे सरकलाय. तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. सिंगलने मात्र षटकाची सांगता झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धावा विदाऊट विकेट पाहायला मिळत आहेत ओम साई तलोजे मजकूर. वेळेवरती बोलवल्यात. एकही सामना स्टॉप झाला नाही आहे, थांबला नाही आहे. प्रत्येक टीमला जो वेळ दिला आहे पहिल्या इनिंगसाठी दुसऱ्या इनिंगसाठी अगदी प्रत्येकाने त्या नियमाचं पालन केलं आहे. मॅनेजमेंट कमिटी ज्यांचं पूर्णपणे लक्ष केंद्रित होतं या स्पर्धेवरती अत्यंत चांगलं राहिलं आहे. त्यामुळे सामने अगदी वेळेवरती सुरू झाले आणि वेळेवरती सुद्धा समाप्त होतील याच काही शंकाच नाही आहे. कोणाला असा आरडाओरडा करण्यासाठीच भागच पाडलं नाही आहे. अंपायर्स ज्याने आजच्या डे नाईटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. तीक्ष्ण नजर या तिन्ही अंपायरची. दीपक पाटील सर असतील, त्याचबरोबर द्वारकानाथ सोरगे सर आणि तिसरे पंच आमचे वाघमारे सर. अत्यंत चांगले टॅलेंटेड पंच म्हणून आज त्यांची कामगिरी झाली. पहिलाच बॉल उडवला, मिस टाईम आहे. फसलाय, समोर आल्यात स्क्रीन समोर. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का ओम साई तलोजे मजकूरला. बंडाऊनचा खेळाडू अनुज मडवी मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. पहिला धक्का लागलाय. चांगली बॅटिंग केली फलंदाज भूषण पाटीलने, ज्याने 33 धावसंख्येचं एक मॅरेथॉन इनिंग साकारलं मैदानामध्ये. चांगली बॅटिंग केली. सुरुवातीपासून त्याच्या बॅटमधून
चांगले फटके पाहिले, 3 चौकार 2 षटकार दुहेरी धाबा सुद्धा तेवढ्याच पाहायला मिळाल्या. सातत्याने त्याने हलता धावपळ ठेवला आणि 42 धावसंख्या होत असताना पहिला धक्का लागलाय. डावकुरे आताचा बॅटर अनुज. फटका चांगला आहे, उंचच उंच, लांबच लांब, आल्यास मात्र अगदी बॅटच्या रडारामध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिक्सर. बॉलला उडून दिलं. षटकार येत असताना 48 ही धावसंख्या पाहायला मिळते तुम्हाला. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. चेंडू चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला, फोल्डर नाही आहे, दूरवरती आहेत, ते आलाय, उचललाय बॉलला, रनआउटचा धोका, सहजरित्या रनआउट होईल. मिस अंडरस्टँडिंग. षटकारानंतर एक धाव आली, दुसरे धाबेसाठी निघाले खेळाडू बाद, धक्का दुसरा. चला 7 धाब्यांचं योगदान दिलं अनुजने 2 चेंडूंचा सामना करत असताना. आता हेमंत पाटील टीमचा कॅप्टन पहा मिळतोय मैदानावरती येत असताना. अद्याप 2च चेंडू झाल्यात. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर एक धाव आली, एकूण 3 झाले. त्यानंतर 49 धाबा आहेत. 49 धाबा पहा मिळतात. एका दुसऱ्या मोठ्या पडक्याच्या शोधास असेल, जेणेकरून 60+ करण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न राहील. कारण त्यांना माहिती आहे विपक्षी संघ तेवढाच बलवान आहे, तेवढाच ताकदवर आहे, हे सुद्धा विसरता कामा नाही आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदीचे ताकदवर संघ. आज मात्र या दोन्ही संघांचा अतिशय चांगला खेळ झाला आहे. मात्र खेळ झाला आहे तो खांडेश्वर गोरपे संघाचा, जो सुपर 10मध्ये दाखल झाला आहे. 2 सामने 1 बायच्या स्वरूपामध्ये आणि चेंडू आणखीन एक डॉट पहा मिळतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना संकेत पाटील. वरती स्कोर थांबला आतापर्यंत. आता चेंडू शिल्लक आहेत ते 2 गो. फटका येते सुद्धा चांगला आहे, जागेवरती राहिले, पोच घेतली, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. फिफ्टी 55 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इनिंग टार्गेट सेट करणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 55 झाल्यात. शेवटचा बॉल संकेत पाटील. स्विंग आणि मिस, चेंडू गेलाय, डॉट, षटकार आलाय. मात्र 3 चेंडू वरती 7 धाबा बनवल्या. हेमंत पाटीलने स्वतःवरती नाराज आहेत. 55 धाबा झाल्या. 56चं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आजची 3री दिवस रात्र. आम्ही DJ नितीनचं सुद्धा आभार मानू की ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. प्रत्येक वेळेला चांगलं संगीत त्याच्या वतीने ऐका मिळालं. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं त्याचं संगीत होतं. त्याचबरोबर GTC ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी असा दुहेरी संगम देत असताना चांगलं आपलं चोखपणे काम केलं. त्या सर्वांचा आभार मानेन. आमचे मित्र अनिल ढोपरी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे. आभार मानू आम्ही योगेश दादांचं की ज्यांनी निश्चित आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे. आभार मानूया हितेंद्र मडवी यांचं जे आयोजक आहेत. आणि त्याचबरोबर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्व मेंबर्स ज्यांची अत्यंत चांगली टॅलेंटेड कामगिरी राहिली आहे. स्पर्धेमध्ये एकाग्रता पाहायला मिळाली आणि करत असताना प्रत्येकाला अगदी वेळेवर ते बोलवलं. मॅनेजमेंट कमिटीचं मी आभार मानेन. आणि माझा शेवटचा टर्न होता. तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा स्वतःचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.
जय या आपण सन्मान करूयात. आज ज्यांनी आपला आवाज या स्पर्धेसाठी दिला. आजवर बऱ्याचशा स्पर्धा आपल्या आवाजाने ज्यांनी बनवलेल्या आहेत तसे नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे आवाज नारिवलीचा जगदीशजी पाटील सर यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक संस्थापक अध्यक्ष आदरणीय योगेश दादा मडवी यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करत आहोत. रणजितजी म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आहे त्या ठिकाणी. थँक्यू आपल्या योगदानाबद्दल. या स्पर्धेच्या मॅनेजमेंट टीमच्या वतीने आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅचला सुरुवात. बॅटचा चेहरा संकेतची बॅट आणि त्यामधून आलेल्या पहिल्याच बॉलवरती जय 11 वेलकम उसाटण्यासाठी 4 धावा. फिफ्टी 56 चेस पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. दुसरा बॉल काढून खेळला केव्हा गॅप मध्ये होता मात्र ती गॅप कव्हर झाली. संकेत पाटील आणि सागर पाटील आघाडीची जोडी आहे. 56 धावा. पहिला डावच्या पद्धतीने भूषण पाटील असेल त्याच बरोबरीने आपल्याला बॅटर पाहायला मिळाला होता. आघाडीला बाळू राजे चांगला खेळ केलाय. पाच धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये भूषणला आपण पाहतोय ऑन साइडला उडवलाय तर खरा स्लॉग हिट होता मात्र फटका फसलाय. समोर आलेल्या हेमंतने चूक केली आहे. कॅची ड्रॉप. सागरला जीवनदान. धावा 4 चौकार. चार धावांनी सध्याचा स्कोर मात्र पुढे 9. इथे आता पीक पुन्हा तोच फिल्डर आहे समोर आणि इथे कोणती चूक नाही. ती नाराजी स्पष्टपणे दिसते हेमंतच्या चेहऱ्यावरती. 9 for 1 in that number second down. सागर पाटील बाद.
9ला पहिला धक्का. या अगोदर देखील चूक झाली होती, हेमंतकडून कॅच ड्रॉप झाले होते आणि सागरच्या विकेटने मैदानाच्या आतमध्ये चाललाय. रोहित वाघे 56ला चेस करायचं. याच टीमने लो स्कोरला पहिल्या मॅचमध्ये डिफेंड केलं होतं. सेकंड मॅचमध्ये 69 चेस केल्या होत्या आणि या दोन्ही संघांनी आजच्या रणजीमध्ये जबरदस्त खेळ केला. ओमसाई तळोसे मजकूर आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण शेठ पाटील यांनी पॅक केलेला जय 11 वेलकम उसाडने. स्वतःच्या गावचं मैदान आणि तिकडे खेळत असताना 2 मॅचेसमध्ये जबरदस्त खेळ राहिला. प्रेक्षकांनी आनंद देखील घेतलाय. आता मध्यरात्रीमध्ये आपण या मॅचचा आनंद घेतोय. 56ला चेस करत असताना सागर आणि संकेतचं खेळणं इम्पॉर्टंट होतं आणि सागरची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये आली भूषणकडून. या षटकातील पॉवर प्लेमधले बॉल बाकी 2. रोहित आलाय स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल खोलात पायावरती अपील बट इम्पॅक्ट नाही आहे. दॅट्स वाय इकडे अंपायर्सकडून सांगण्यात आलेलं आहे. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आपण पाहू. येस नो डाऊट लेग स्टम्पला पीच आहे. दॅट्स वाय अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. तुम्ही ओव्हर द विकेटने या राऊंड द विकेटने या लेग स्टम्पची जर पिचिंग असेल तर बॅटर सेफ असेल. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 9. शेवटचा बॉल असेल या षटकातील. पॉवर प्ले रोहिताला पाय चांगला टाकला होता खोलात भूषणकडून. मागचा बॉल लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर आहे. 2 फिल्डर सेट आहेत पॉवर प्लेमध्ये. बॉलर्स बॅक मिड ऑफला मिसफील्ड झाली आहे. लॉंग ऑनच्या फिल्डरने बॅकिंग केलंय. लॉंग ऑफकडे तो आलाय. थ्रो करतोय. धाव 1 रोहितकडे स्ट्राईक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद. 56ला चेस करत असताना जय 11 वेलकम उसाटने 10 धावा. उर्वरित 8 बॉलचा खेळ 18 बॉलचा खेळ बाकी माफ करा 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 46 धावा. असा खेळ त्याने केला. पहिल्या मॅचमध्ये विथ द बॉल 6 बॉल त्याने 11 धावा डिफेंड केला. तर सेकंड मॅच 69ला चेस करत असताना एकट्या संकेतने बनवल्या त्या 54 धावा. याच्या बाईक या स्कूट्या सध्या तरी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत्या. 4 आहेत. AB पोलसाठी 1, CD पोलसाठी 1, EF पोलसाठी 1 आणि 72 संघांच्या 12 मॅनचा लकी ड्रॉसाठी 1 स्कूटी आहे. जे आपल्याला नाशिकचे उद्योगपती कैलाजी सानप साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्या 3ही उर्वरित आहेत. त्यांचंही स्पॉन्सरचं नाव तुमच्यासमोर जरूर आणेन. आतली गड्या बॉल सध्या विकेट किपरकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. 17 बॉलमध्ये या मॅचमध्ये अजूनही 46 धावांची गरज आहे. त्यासोबत शिवसेना संपर्क प्रमुख कल्याण पूर्व उल्हासनगर आणि अध्यक्ष श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे नगरसेवक महेशजी गायकवाड साहेबांच्या वतीने 1 स्कूटी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आली आहे. शॉर्ट बॉल समोर उडवायचा होता. गॅपमध्ये बॉल आहे. शॉर्ट एक्स्ट्रा करला बॅकहँड एरिया पण डबलला कदाचित तिकडे चान्स घेतली आहे संकेतने. पॅव्हलियन कदाचित सांगत होतं घ्यायला नाही पाहिजे. इकडून धावांचा वेग पाहिजे. मात्र रोहितवरती संकेतचा विश्वास आहे आणि त्यामध्ये त्याने 2 धावांनी धावसंख्येला पुढे नेले 12 वरती. आणि 1 स्कूटी आहे जे आपल्याला वसारचे युवासेना प्रमुख कल्याण आदरणीय सुभाषदादा गायकर यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आले. तर 1 बाईक आमच्या स्वतः स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने देखील स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. सो अशा 4 स्कूटी तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहेत. आकर्षक असे करंडक त्यासमोर असलेले. या पर्वामध्ये 72 संघ खेळतात. 7 दिवस रात्रींमध्ये चालणारी स्पर्धा आहे. मिडॉनकडे बॉल लॉफ्ट करण्यात आला आहे. सिंगलने संकेत येतो स्ट्रायकिंग एंड आणि या सिंगलने स्कोर सध्या पुढे 13. मोठमोठ्या ट्रॉफीज सध्या स्क्रीनवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. जबरदस्त टेलिकास्ट. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in नीरज आहेत आमचे ऑपरेटर. सुजल आहेत आणि आमचे
कॅमेरामॅनचा मध्ये तुम्हाला राज, साहिल, सौरभ आणि समीर हे चारही कॅमेरामॅन आहेत. महत्त्वपूर्ण योगदान मागचा 3 दिवस रात्रीमध्ये आणि पुढे खोलात बॉल होता, बॅटचा चेहरा बंद केला, चांगला ग्लान्स पाहायला मिळाला. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन बदलते. 42 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 14. हे षटक थोडंसं शांत चाललंय. जिथे पॉपअप प्लेमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न करत असताना 2 चौकार ज्यामध्ये कॅच देखील ड्रॉप झाली होती सागरची, पण पुढच्याच बॉलवरती त्याची विकेट आली. त्याच हेमंतने ती कॅच पकडली आणि तोच हेमंत सध्या करतोय गोलंदाजी. सेकंड मॅचमध्ये याच हेमंतने धावसंख्येला रोखत असताना 3rd ओव्हरमध्ये ती मॅच पलटवली होती. आता तो 2nd ओव्हरमध्ये चाललेला आहे आणि इकडे 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा. रोहित वाघे उडवला आता बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. रोहित आहे तो मामला फिट आहे. षटकार. जबरदस्त षटकार आणि गरज असताना अकॉर्डिंग टू सिच्युएशन बॅटिंग रोहित वाघेची. धावा 20. 13 बॉल 36 पाहिजेत. एज आहे 3rd मॅन. वा काय एफर्ट्स आहे ते. हे आवडणारे नसतील उसाटणीच्या समर्थकांना. जबरदस्त फिल्डिंग. टाळ्या आपसूक आल्या उसाटणेकरांकडून देखील. आणि क्रिकेटचे जाणकार असलेले सर्व प्रेक्षक आहेत. जरी ऑपोनंट टीम असली तरी त्या खेळाडूने जे काही केलंय, वा. शॉट 3rd मॅनला राहुल, उडता राहुल होता काही क्षणासाठी. हवेत होता. देन त्याने त्या डाव्या हाताने फिंगरला बॉल लागला आणि तो आतमध्ये स्टॉप केला. त्याने अन्यथा 4 मिळाल्या असत्या. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत त्या 21. विकेट 1 आहे. 12 बॉल 35 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. प्रवीण शेठ पाटील यांनी पॅक केलेल्या जय 11 वेलकम उसाटणेला ओमसाई तवजे मजकूरच्या अगेन्स्ट. हे सगळे आकर्षक ट्रॉफीज शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ, आदरणीय चैनूदादा जाधव आणि त्यासोबत विलासदादा पाटील विभाग प्रमुख मलंगड यांच्याकडून आपल्याला जरूर स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. ज्या प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि 6वं स्क्रीनवरती तुम्हाला युवा नेतृत्व या गावचं हितेंद्रजी मडवी हे देखील जरूर दिसले. सायकल देखील आपल्याला पाहायला मिळतात. उसाटणेचे संभाजीदादा हजारी यांच्याकडून, त्यासोबत रणजितजी गोविंद मात्रे साहेब यांच्याकडून, त्यासोबत हेमराजजी दादा साळवी काकडवाल यांच्याकडून. या प्रत्येकी व्यक्तिमत्वाकडून एक सायकल आहे. युवासेना प्रमुख अंबरनाथ अमोलदादा पाटील कुंभारली यांच्याकडून सर्व आम्हाला बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. सो यांचे आभार. मात्र आता वळत आपण मैदानाच्या दिशेने. 12 बॉल. इट्स नो बॉल. लाऊड कॉल बाय एम्पायर. ओव्हर स्टेप. पाय पुढे पडलाय आणि सिग्नल आलाय तो नो बॉल. मात्र या नो बॉलवरती फटका आला नाही. हे दुर्दैव असेल उसाटणेचं. आणि संकेत हेच सांगतात की फुटवर्कचा भाव होता. हा जो फटका खेळत असताना फुटवर्कचा भाव जाणवला. बॉल विथ द अँगल फार बाहेर गेला रोहित पासून. स्कोर सध्या 22 वरती. 12 बॉलमध्ये 35 धावांच्या मॅचमध्ये गरज आहे. हे जे षटक आहे, जर मागच्या षटकासाठी सारखं थोडंसं शांत गेलं तर मात्र या मॅचमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत बॅटिंग करणारा जय 11 वेलकम उसाटणेला. त्यामुळे संकेत आणि रोहितला इकडेच आता या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये जितक्या जास्त बनतील तितकं त्यांना बेनिफिट आहे. चला, वेळ तुम्ही जास्त घेतात अंपायर्सकडून. आज सिग्नल आहे फ्री टॉन. 12:34. पोलसर करण्यात आलाय. फटका फसलेला त्या ठिकाणी. हेमंतने कॅच पकडली आहे बट फ्री हिट. एकच धाव आणि या सिंगलच्या जोरावरती स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 23. बॉल उरलेत 11 आणि 11 बॉलमध्ये धावा पाहिजे 33. हळूहळू हा डाव सध्या पुढे चाललाय आणि रजनीच्या शेवटच्या मॅचकडे आपण देखील पुढे चाललेलो. शुभमजी माई मॅन फ्रॉम केव्हा या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान ॲज अ स्कोरर. डिस्क जॉकी आमचे नितीन भाऊ मॅन फ्रॉम दुंद्रे आणि टेंबोडीचे राजभाऊ
हे संपूर्ण तामझाम ज्यांच्याद्वारे खऱ्या अर्थानं हे मुख्य व्यासपीठ असेल, लाईट्स तुम्हाला ज्यांच्याद्वारे पाहायला मिळत आहेत, लख असा प्रकाश आहे. आत लागल्या बॉल बॅटच्या व्यवस्थित कॉन्टॅक्ट नाही, स्क्वेअर लेगला चाललाय, डबलला कदाचित चान्स घेतणार होते, असं वाटलं की घेतील, बट मिस्टेक झाली नाही. वाह, क्षेत्ररक्षणाकडून जर कमिटमेंट असेल क्षेत्ररक्षकांकडून तर मात्र सिंगलला डबलमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकणार नाही. ड्रोन व्ह्यू टॉप व्ह्यू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in द्वारे बाजूला पसरलेले हे अंधार आणि बाजूलाच हायवे, त्यामध्ये लख प्रकाशामध्ये चमचमणारी क्रीडानगरी. ओहो, इट्स अ बीमर. आणि आता जरूर विचार इकडेही नो बॉलला कॅपिटलाइज करताल आणि रोहित वाघेला गोलंदाज काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतात. पहिला ओव्हर स्टेप होता आणि दुसरा जरूर आपल्याला बीमर पाहायला मिळाला. सो 1/4 ओव्हरची वॉर्निंग देखील इकडे अंपायरकडून आलेली आहे. म्हणजे यानंतर एखादा बाउन्सर जर आला तर तिकडे देखील कदाचित सिग्नल येईल अंपायर्सकडून. फ्रीट पुन्हा आहे, चान्स पुन्हा, पण आता संकेत पाटील आहे. ही मॅच मोमेंटम जरूर ओमसाई तळोचे मजकूरकडे होतं, पण संकेत समोर आणि फ्रीट मॅचमध्ये येण्याची नामी संधी असेल. जयलमन वेलकम उसाटणेला. धावासंख्या सध्या आपण पाहतोय 26. बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिट, पोल खेळलाय, परफेक्ट मिडल, फिरला आणि बॉलला फिरवलंय, स्क्वेअर लेगचा बाहेर, षटकार. डोक्यावरती बर्फ, मॅच कितीही गरम होऊ दे, संकेत पाटील तितका शांत असतो आणि खिशात कॅल्क्युलेटर. या दोन गोष्टी जर बाजूला बॉलरने केल्या तर मात्र या मॅचमध्ये जरूर ओमसाई तळोचे मजकूर येणार आहे. कारण हा जो षटकार होता कधी शांत राहून, शांतीत क्रांती जशी केली जाते तसा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हळूच धावासंख्येला पुढे पोहोचवलंय 32 वरती. बॉल उरलेत आता 9 आणि 9 बॉलमध्ये धावा पाहिजेत 24. ऑन साईडला बॉल, आता बॅटला आत लागला, खरं तर लॉफ्ट करायचं होतं, कार्पेटने गेला, डबलला चान्स, थ्रो येतोय, संकेत येतोय डीप मध्ये, रॉकेट थ्रो ॲक्युरेट आला असतात तर चान्स बनली असती, तेच सांगतात अनुज. चुकले इकडे, बॉल हवेतून आलाय, जास्त वेळ हवेत राहिला, धावा 2 मिळाल्या आणि संकेतने हेच बघितलं, थ्रो चुकीच्या पद्धतीने केलाय, डबल होऊ शकते, कॅपिटलाइज केलंय. 2 स्कोर सध्या पुढे आपल्याला पाहायला मिळतोय तो 34. उरलेत 8 बॉल, धावा पाहिजेत 22. इकडे एक मोठा फटका पाहिजे, 20 पेक्षा जास्त धावा उरल्या तर मॅचचं मोमेंटम पुन्हा एकदा जाणार आहे ओमसाई तळोचे मजकूरकडे आणि त्यासाठी इकडे जे 2 बॉल आहेत जयला कमबॅक करावं लागणार आहे. ऑलरेडी या षटकामध्ये धावा गेलेल्या आहेत. संकेतला मागे जे काही घडले ते विसरून पुन्हा तयारीला लागायचं आहे, कारण 8 बॉल 22 त्यालाही बनवायचे आहेत. इंटरेस्टिंग मॅच. इकडे व्यवस्थित कनेक्शन नाही आणि आता संकेतने रोहितला सांगितलंय तुला आता ट्राय करायचं आहे, बिकॉज सिंगलने स्कोर पुढे पोहोचलाय तो 35 वरती. बॉल उरलेत 7 आणि 7 बॉलमध्ये धावा पाहिजेत 21. एक षटकार, मॅच बॅलेन्स, एक डॉट बॉल. मॅचमध्ये थोडंसं पारडं वजनदार फिल्डिंग करणाऱ्या ओमसाई तळोचे मजकूरचं असेल. पाहूयात काय घडतंय. फुल टॉस होता, मात्र गॅप, ओहो, चेस लागली आहे डीप मध्ये. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीड्स मध्ये चांगली फिल्डिंग, थ्रो करतायत, धावा 2 सेव्ह केल्यात अंडर प्रेशरच्या वेगाने ते धावलेत. बॉलला एकच अटेमध्ये उचललाय. ड्रिंक्सचा सिग्नल बॅटर कडून आलेला आहे. षटकासमोर 3 झाली, धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 37. बॉल बाकी शेवटचे 6 आणि जयलमन वेलकम उसाटणेला बनवायचा आहेत ओमसाई तळोचे मजकूरच्या अगेन्स्ट. धावा 19.
चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. मॅचचा जो काही रिदम आहे, ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात आणि ऑन ग्राउंड देखील बरेचसे प्रेक्षक आहेत. 6 बॉल 19 धावा उरलेल्या आहेत आणि संकेत पाटील जोपर्यंत असेल तोपर्यंत उसटणे देखील आशा सोडणार नाही, कारण 2 सलगचे सामने सामनावीर होता. निसटते विजय जय 11 वेलकम उसटणेने मिळवलेत आणि दुसऱ्या बाजूने चांगला खेळ करत असताना खऱ्या अर्थानं 2 सामने ओमसाई तळोजे मजकूरने देखील जिंकलेले आहेत. आताची जी जबाबदारी आहे ती संकेत पाटीलची आहे. तर लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती बरीचशी चर्चा सुरू आहे. तिकडे 4-5 सध्या तरी प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात, मात्र त्यामधून एकच असणार आहे. 6 बॉल त्याच्याकडे, 19 धावा त्याच्याकडे देखील आहेत, तर 6 बॉल संकेत पाटीलकडे आणि त्याला बनवायचा 19. आकाश पाटील लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 19 धावांची गरज आहे. सुरुवातीचे बरंच काही बॉल 2-3 सांगून देतील मॅच कशी असेल. स्क्वेअर लेग सेट, काऊ फेस सेट, लॉंग ऑन सेट, लॉंग ऑफ अँड देन एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तो एक्स्ट्रा कव्हरला खाली ठेवून स्वीपर कव्हर रिजनमध्ये आहे. पॉईंट आहे, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. बिहाइंड द विकेट 4 आहेत. आकाश तयार. 6 बॉल 19 पहिला बॉल. ऑफ समचा बाहेरचा कव्हर्सला, जिथे फिल्डर तिथे बॉल अडवून थ्रो केलाय. थोडासा वेळ घेतला, स्ट्रायकिंग एंडला खराब थ्रो, फारच वाईड आलाय. स्ट्राईक पाहिजे संकेतला, ती त्याने जरूर घेतलेली आणि इकडे 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 39. 39 धावा धावफल कव्हर देत. बॉल उरलेत 5 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. एक मात्र गोष्ट, या गोष्टीचा देखील विचार करावा लागणार आहे तो खऱ्या अर्थानं दुसऱ्या बाजूने ओमसाई तळोजे मजकूरला. जर तुम्हाला संकेतची विकेट मिळत नाही तर त्याला तुम्हाला ऑफस्ट्राईक ठेवावं लागणार आणि संकेतला दुसऱ्या बाजूने विकेट सॅक्रिफाईस जरी रोहितची करावी लागली तरी चालेल, पण ही मॅच त्यालाच फिनिश करावी लागेल. 5 बॉल 17. थांबून समोर फिल्डर, लॉंग ऑफ. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, नाईसली टेकन बाय जय. आणि मॅच जवळपास असं वाटतंय आता जे सेलिब्रेशन त्यांचं सुरू आहे. संकेत पाटील मोठा मासा गळाला, बाउंड्री चेक केली जाईल, अंपायरचा सिग्नल. बॅटर आउट, फलंदाज बाद. आणि या मॅच मध्ये आता ही जी कॅच आपल्याला पाहायला मिळाली लॉंग ऑफला, जय पाटील बॉडीचा बॅलन्स पुन्हा एकदा पहा. हेच ते क्षेत्र आहे 2023 वर्ल्ड कप देणारं. लॉंग ऑफलाच कॅच पकडली होती स्कायने, सूर्यकुमार यादवने. आणि इकडे आता ओमसाई तळोजे मजकूरसाठी जय आपल्याला पाहायला मिळाला आहे. मॅच अजूनही संपली नाही, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. करण मडवी. बॉल उरलेत ते आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये धावा पाहिजे 17. 4 बॉल सध्याचं समीकरण, 3 षटकार सध्या तरी. गोलंदाज पुन्हा तयार. आकाश पाटील. 4 बॉल 17. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आहेत. कव्हर्सला थोडंसं सरकवतात अनुज या स्टँडच्या मागून सेट करत असताना फिल्डिंग. बॉलर तयार, बॅटर तयार. बॉल 4, धावा 17. ओ फुलर लेंथ, बॅट वरती आला नाही आणि आताच इक्वेशन 3 बॉल 3च्या मारावे लागतील, ते देखील हवेतून सीमारेषेच्या बाहेर. तर मॅच जय 11 वर्ल्ड कप उसाटण्याची. संकेतच्या विकेटने इम्पॅक्ट पडला. थर्ड ओव्हरमध्ये आल्या 16 धावा, तरी देखील या मॅचमध्ये सध्याच्या घडीला पारडं वजनदार फिल्डिंग करणाऱ्या टीम्स आहे. एक षटकार, मॅच टाईट होऊ शकते. दुसरा आला तर कमबॅक असेल, तिसरा आला तर विजय असेल जय 11 वर्ल्ड कप उसाटण्याचा. मात्र 3च्या मारायचे आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ
आणि आय थिंक आता ऑन साईडला पॅक केली जाईल. येस, चारही फिल्डर चाललेत. काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कारण आता तीनही षटकार मारायचे आहेत, त्यामुळे बॅटर तर ऑन साईडला ट्राय करतील. 3 बॉल 17. उचलता चाललं नाही, ड्राईव्ह झालाय, बॉल चाललाय खालून मागे. मिड विकेटला फिल्डिंग चांगली, सिंगलच, बॉल 2, धावा 16. 2 लिगल बॉलने 16 धावा बनणार नाही. आजही 12 संघांचा पोल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ नशिबाच्या द्वारे गोरपे टीमने पुढच्या फेरीमध्ये तर प्रवेश दाखल केला. मात्र या दोन्ही संघांनी आजच्या रजनीमध्ये 2-2 सामने जिंकले होते. थर्ड मॅचमध्ये समोरासमोर आले आणि सध्याचं समीकरण 2 बॉल 16 धावा उसटण्यासाठी. समोर मारण्याचा प्रयत्न होता, बॉल टोला लागून चालला एक्स्ट्रा कव्हरला. सिंगलने काहीही होणार नाही. आता उरलाय तो शेवटचा एक बॉल. थँक्स टू स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, ऑल टीम, मॅनेजमेंट टीम, अदिनाला ढोपरी, योगेशजी मडवी, हितेंद्रजी मडवी, सगळ्यांचं मनापासून आभार. आणि ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये योगदान दिलं. अर्थातच ऑल ग्रामीण टेनिस क्रिकेट .in, कॅमेरामॅन, ऑपरेटर, डिस्क जॉकी नितीन भाऊ, आमचे ऑफिशियल स्कोरर शुभमजी माळी, मॅन फ्रॉम केवाळे, त्यासोबत जे काही कॉमेंटेटर होते या ठिकाणी त्यांचे आभार. उद्या मात्र योग्य त्यावेळेवरती तुम्हाला 3:30ला रिपोर्ट करावंच लागणार आहे. 3:45ला टॉस आहे आणि पहिला बॉल उद्याही 4ला पडेल, याची नोंद घ्या जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. उद्याचा शेड्यूल जरूर तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच आहे व्हॉट्सअप, इंस्टाग्रामद्वारे. उद्या ठीक 4 वाजता 3ला रिपोर्टिंग आहे. ओके, पुन्हा एकदा मी सांगेन 3ला रिपोर्टिंग आहे, 3:30ला आपण मॅच चालू करत आहोत, याची नोंद घ्या. सो आता आपण वळूयात मॅन ऑफ द मॅचकडे. या मॅचच्या ज्याने 13 बॉल 33 धावा बनवणारा, 2 षटकार 3 चौकारांच्या जोरावरती भूषण पाटील, मॅन ऑफ द मॅच. चला भूषण, लवकरात लवकर आपण मंचावरती.